स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. माझ्या तब्येतीबद्दल विचाराल तर आता माझी तब्येत ठीक आहे, अगदी 70-80% ठीक आहे. आणि डॉक्टरांनी काही थोडंसं म्हणजे आराम वगैरे करा सांगितले आणि ते मी करणारच आहे. व्हिडिओ पुरतीच थोडंसं काम आणि घरातलं काम एवढंच एक 4-5 दिवस करणार आणि मग रुटीनला चालू होणार आहे मी. तर 4-5 दिवस माझा रेस्टच आहे, पण व्हिडिओला आराम नाही, कारण व्हिडिओ महत्त्वपूर्ण असतात. आणि तुम्ही सगळ्यांनी माझे ज्या 3 दिवस मी 2-2 मिनिटाचे व्हिडिओ टाकले त्याबद्दल मला जे काही प्रेम दाखवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ज्या दवाखान्यात मी ॲडमिट होते तिथले सगळे सिस्टर, डॉक्टर हे सगळे आपले चॅनल बघतात. त्या सगळ्यांनी मला खूप छान ट्रीटमेंट म्हणजे सर्व्हिस खूप छान दिली, खूप माझी काळजी घेतली. मला तिथं बघायला जे आले त्या सगळ्या व्ह्युअर्सचे मनापासून धन्यवाद. खास करून चव्हाणताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही एवढे घरातली कामं करून, मेसचे डबे करून माझ्यासाठी खाऊ पण घेऊन आलात आणि माझ्यासाठी आशीर्वाद पण घेऊन आलात. तर सगळ्या पाठक हॉस्पिटलमधल्या स्टाफचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी माझी खूप काळजी घेतली आणि त्यामुळे मी लवकर रिकवर झाले. बघा, तुम्ही डॉक्टरांकडे बघून आपलं आजारपण निम्मं कमी होतं आणि खरंच त्या ठिकाणी मला खूप छान ट्रीटमेंट मिळाली. सगळ्या ओळखीच्या होत्या, त्यामुळे काहीच वाटलं नाही. 3 दिवस कसे निघून गेले तेही कळलं नाही आणि आता मी व्यवस्थित आहे. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता बघा, आज आहे बुधवार आणि आज रात्री 8:11 लागत आहे अमावस्या. उद्या आहे गुरुवार. उद्या सायंकाळी 5:27 म्हणजे 10 तारखेला आज रात्री 8:11 ते उद्या 5:27 उद्या संध्याकाळी 5:27 अमावस्या आहे. अमावस्या वर्षातली ही माझ्या मते पहिलीच अमावस्या आहे. अख्खं वर्ष चांगलं जावं म्हणून अमावस्येपासून आपल्याला बरेच उपाय करायचे आहेत. अमावस्ये दिवशी खास करून काही उपाय करायचे आहेत जे मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, अमावस्ये दिवशी घर स्वच्छ करायचं. जितक्या काही तुम्हाला जाळ्या जळमट घरामध्ये दिसतील त्या काढायच्या आणि त्यानंतर घरामध्ये तुम्हाला मी एक मॅजिक वॉटर आजच्या दिवशी सांगणार आहे आणि एक उतारा सांगणार आहे. त्या 2 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा घर स्वच्छ करायचं, जाळ्या जळमट काढायच्या. जरी पिरियड सुतक असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता. कुठला? जो पहिला सांगणार आहे तो. जरी पिरियड सुतक असेल तरीही करू शकता. सगळ्यात आधी तुम्ही सांगितल्याप्रमाणे घर स्वच्छ करा. फरशी हळदीच्या मिठाच्या पाण्याने. आता हे बघा, उद्या आहे गुरुवार. तुम्ही म्हणाल उद्या ताई फरशी पुसायची का? तर उद्या नका पुसू. आजच तुम्ही गोमूत्र, हळद, मीठ, सगळं काही, लिंबू सगळं घालून फरशी स्वच्छ पुसून घ्या. उद्या गुरुवार आहे. उद्या कुणीही अमावस्या असेल तरीही फरशी पुसायची नाहीये. घरामध्ये गोमूत्र शिंपडू शकता, हिंग पाणी शिंपडू शकता, गुलाबजल शिंपडू शकता किंवा समुद्राचं पाणी असेल तर ते शिंपडू शकता. या सगळ्यांनी घराचं शुद्धीकरण होतं. आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा उद्या कच्चं दूध तुम्हाला घालायचं आहे. थोडंसं कच्चं दूध प्रत्येकाच्या आंघोळीत घाला. थंडीमध्ये असंही ते शरीराला चांगलं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अमावस्येला आपला चंद्रमा जो आहे, चंद्रमा ज्याला म्हणतात, तो आपला शांत होतो, आपली बुद्धी स्थिर होते आणि आपल्याला बऱ्याच कार्यामध्ये यश मिळते. पुढची गोष्ट म्हणजे अमावस्येला तुम्हाला घराची साफसफाई केल्यानंतर तुम्हाला देवांची साफसफाई करायची आहे. देव सगळे साफ करायचे आहेत. खास करून लक्ष्मी, आपली जी लक्ष्मीची मूर्ती आहे ती स्वच्छ तुम्ही जे काही वापरता देव घासायला त्यानं व्यवस्थित तुम्हाला घासायची आहे आणि तुम्हाला तिचा अभिषेक करायचा आहे. लक्ष्मीचा अभिषेक प्रत्येक अमावस्येला तुम्ही करा आणि त्यानंतर लक्ष्मीपुढे. आता हे उपाय मी सांगते कधी करा तुम्ही, परवा दिवशी दिवसभरात कधी करा, कारण उद्या रात्री 8:11 लागते. फक्त आज रात्री 8 नंतर लागते. आज फरशी पुसण्याचं काम करून घ्या, उद्यासाठी ते ठेवू नका. लक्ष्मीपूजन जे आहे ते उद्या करायचं आहे. लक्ष्मीला तुम्हाला स्वच्छ घासायचं आहे. चकचकीत मूर्ती झाली पाहिजे. फोटो असेल तर स्वच्छ पुसायचा, कुठेही त्याला काही ठेवायचं नाही. त्यानंतर त्याला गुलाबअत्तर लावायचं, गुलाबाची अगरबत्ती, गुलाबाचं धूप लावायचं. छोटंसं हवन तुम्हाला लक्ष्मी पुढे करायचं आहे आणि श्रीसूक्त 16 वेळा आणि महालक्ष्मी अष्टकम 16 वेळा
त्याआधी व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे किंवा विष्णू सहस्त्रनाम वाचायचं आहे. लक्षात घ्या, काय करायचं आहे, लक्ष्मीचा अभिषेक करायचा आहे. लक्ष्मी स्वच्छ घासायची आहे पंचामृतानं, पाण्यानं. ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः म्हणत अभिषेक करायचा आहे. स्वच्छ पुसून लक्ष्मी जागेवर ठेवायची आहे. तिला सुगंधी फूल, सुगंधी अत्तर, सुगंधी उदबत्ती, धूप दाखवायची आहे. खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. मखाने असतील तर मखाण्याची खीर अतिशय देवीला आवडते. नुसत्या मखाण्याचा नैवेद्य दाखवला तरी चालेल किंवा कोणतीही शेवयाची वगैरे खीर करून नैवेद्य दाखवला तरी चालेल. त्यामध्ये एक केशराची काडी टाकायला विसरू नका. आणि त्यानंतर तुम्हाला छोट्याशा पंतीमध्ये गाईचं शेणकूट असतं, गाईच्या गौऱ्या त्या घ्या. ते नसेल तर तुम्ही नुसता कापूर घ्या आणि त्यामध्ये गुगळ धूप किंवा लोबान धूप त्यामध्ये टाका आणि तुम्ही श्री महालक्ष्मी नमः, श्री महालक्ष्मी नमःचा 108 वेळा जप करा. सुगंधी धूर घरामध्ये झाला पाहिजे. अशा प्रकारे जर गौरीची शेणकूट नसेल तर आजच आणून ठेवा. कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात मिळतात. म्हशीच्या शेणाच्या आणायच्या नाहीत. देशी गाईच्या शेणाचे शेणकूट तुम्हाला आणायचे आहेत आणि त्यामध्ये लोबान आणि गुगळ धूप हा तुम्हाला टाकायचा आहे. थोडंसं तूप टाकायचं आहे आणि श्री महालक्ष्मी नमःचा 108 वेळा किंवा कमलात्मक मंत्राचा 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला एक मॅजिक वॉटर सांगणार आहे. त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, पाण्यामध्ये कापूर घ्यायचा आहे, त्यामध्ये तुळशीची पानं घालायची आहेत, थोडीशी हळद घालायची आहे, थोडासा कापूर घालायचा आहे. हे सगळं पाणी एकत्र उकळलं तरी चालेल, उकळून गार करा. नंतर एका स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि तुमच्या घरामध्ये सगळीकडे, अगदी टॉयलेट बाथरूम सकट सगळीकडे हे पाणी स्प्रे करा. स्प्रे करायला काही नसेल तर पानानं शिंपडा, मात्र संपूर्ण घरामध्ये हे पाणी उद्या शिंपडलं गेलं पाहिजे. सगळं घरगुती साहित्य आहे, तुम्हाला यातलं मी काहीही विकत आणायला सांगत नाहीये. तुम्ही अनुभव घ्या की अमावस्या पौर्णिमेला घरामध्ये भांडण होणं, घरामध्ये चिडचिड होणं, घरामध्ये रागराग होणं, विनाकारण वाद होणं, तब्येत बिघडणं, असे खूप प्रॉब्लेम निर्माण होतात. आणि यासाठी हे सतत उपाय आपल्याला करत राहावे लागतात, जेणेकरून आपल्याला अमावस्येनंतरचा पूर्ण महिना चांगला जावा. आणि पूर्ण महिना यामुळे चांगला जातोही बरं का. मला अनुभव आहे स्वतःला. आजारपण थोडक्यात तुम्हाला सांगते काय, आत्ता मी इतके आजारी पडले असते की कदाचित माझं काय झालं असतं हेही मला माहीत नाही. कारण इतका BP लो होणं म्हणजे माणूस राहतंय का नाही इतक्यापर्यंत आम्हाला शंका होती. मात्र त्यातनंही स्वामींनी मला तारलं, कारण सतत काही ना काही आपण करत राहावं लागतं. देवपूजेसोबत, सेवेसोबत काही उपाय आपल्याला करावे लागतात. आणि मी वारंवार सांगत असते की हे उपाय करा, हे चुकवू नका. आता पुढची गोष्ट तुम्हाला काय करायची आहे, भात घ्यायचा आहे, त्यामध्ये आंबट दही घालायचं आहे. तो भात तुम्हाला खायला वापरायचा नाहीये. साधा भात घ्यायचा आहे, त्यामध्ये आंबट दही घालायचं आहे, आंबट दही घालायचं आहे. आणि त्याच्यावर थोडेसे काळे तीळ असतील तर घाला, नसतील तर नाही घातले तरी चालतील. आणि हा दही भाताचा उतारा घरावरून, आता मध्येच लाईट गेली. आणि हा जो उतारा आहे दही भाताचा, जर घराच्या बाजूनं तुमच्या जागा असेल, म्हणजे मोकळं घर असेल, तर घराच्या चारी दिशेला तुम्हाला थोडा थोडा टाकायचा आहे. आता फ्लॅटमध्ये राहतोय आम्ही, ताई फ्लॅटमध्ये राहतोय आम्ही, कसं हे करणार, काही काळजी करू नका. घराच्या दरवाजामध्ये जा, मुख्य दरवाजामध्ये 3 वेळा फक्त उतरवा आणि डस्टबिनमध्ये, एका पिशवीत डस्टबिनमध्ये खरं तर भात टाकू नये, खाली जावा आणि एखाद्या झाडाखाली तो भात टाकून द्या. हे करू शकता तुम्ही. आणि हा भाताचा जो उतारा आहे यामुळे सुद्धा तुमचे पितृ शांत होतील, तुमच्या घरातली नकारात्मकता नष्ट होईल, तुमच्या घरातले वास्तुदोष नष्ट होतील आणि तुमच्या घराला नजरबाधा, करणीबाधा जे काही आपण म्हणतो ते सगळं निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये शांतता नांदेल. घरामध्ये शांतता नांदण्यासाठी आपण स्वतः शांत राहिलं पाहिजे. हा मी अनुभव सांगते की आपण शांत राहिलो घरामध्ये तर घरातली शांतता हलत नाही. तुम्ही जितकं म्हणाल की समोरच्यानं बदललं पाहिजे, समोरच्यानं बदललं पाहिजे, हे अशक्य आहे की समोरच्याला बदलवण्यामध्ये आपण स्वतःच बदलून जातो आणि मग घरातलं वातावरण पूर्ण फिसकटतं. ज्यावेळेस आपल्या घरातले सासू असू देत, सासरे असू देत, पती असू देत, अतिशय बोलत असेल, रागात असेल, त्यावेळेस तुम्ही काही करू नका. तुम्ही मनातल्या मनात फक्त श्री स्वामी समर्थांचा जप करा आणि बघा तुम्हाला समोरच्याचा राग येणार नाही, तर ते समोरचं तुमची शांतता बघून शांत होईल. एकदा उपाय आजमावून बघा. जेव्हा तुम्हाला कुणी तुमच्या मनाविरुद्ध बोलत आहे तेव्हा मनात फक्त श्री स्वामी समर्थ म्हणून त्या माणसाला आशीर्वाद द्या की तू बोलत राहा, मी ऐकत राहते, मला ऐकूच येत नाही कारण मी जप करते. या पद्धतीने राहून बघा. हा व्हिडिओच्या बाहेरचा भाग आहे तरी मी तुम्हाला सांगते की थोडक्यात सांगते की माझ्या आजारपणाची कारणं असतील किंवा काय असतील. आपण जर कोणत्याही व्यक्तीच्या जास्त नादाला लागलो, कुठलीही व्यक्ती असू दे ती आयुष्यातली,
शेजारची पाजारची घरातली जर लागलो तर तो त्रास फक्त आणि फक्त आपल्या शरीराला होतो. समोरचा बोलून त्याच्या मनातलं सगळं हे करून मोकळा होतो आणि त्रास आपण भोगतो. म्हणून माझ्या अशा खूप ताई आहेत, मैत्रिणी आहेत, ज्या मला सांगतात की घरात आम्हाला त्रास आहे. तो त्रास तुम्ही सहन करा असा शब्द मी तुम्हाला कधीच देणार नाही. मात्र समोरचं जर तुम्हाला विनाकारण कोणत्याही प्रकारचे ब्लेम करत असेल, विनाकारण त्रास देत असेल, तर तुम्ही मनातल्या मनात श्री स्वामी समर्थांचा जप करा. एकही शब्द उलटा तोंडातनं काढू नका. सहनशीलता जोपर्यंत आहे तोपर्यंत सहन करा. अगदीच सहन नाही झालं तर उत्तर द्या, प्रत्युत्तर द्या. मात्र स्वतःला त्रास करून घेऊ नका मैत्रिणींनो. कारण आपल्याला जेव्हा त्रास होतो तेव्हा आपल्यासोबत कुणीच नसतं. म्हणजे ही एक फॅक्ट आहे. ठीक आहे, नवरा येईल, आपल्याला डबा देईल, मुलगा येईल, आपल्याला डबा देईल, सगळं काही. पण जो तो त्रास आहे तो फक्त आणि फक्त आपल्याला सहन करावा लागतो. म्हणून जगायला शिका. आपल्याला 4 देवानं आनंदाचे दिवस दिलेत. हल्ली तुम्हाला सांगते, थोडक्यात सांगते की 30-40च्या पुढचं आयुष्य हे बोनस म्हणून दिलेलं आयुष्य आहे आणि हे आयुष्य आपल्याला जगून घ्यायचं आहे. कारण हल्ली 40, 45, 50व्या वयातच अटॅक येतात. अटॅक यायला सुद्धा हल्ली वय राहिलेलं नाहीये. कोणताही आजार व्हायला वय राहिलेलं नाहीये. आज आपण नीट असतो तर उद्या आपल्याला काय होईल हे आपल्यालाही माहीत नसतं. मी चांगले व्हिडिओ करता करता अचानक ॲडमिट झाले, मलाही कळलं नाही. असंच सगळ्यांच्या बाबतीत होतं. हे होऊ नये म्हणून सेवा करा, उपाय करा, कर्म चांगले ठेवा, कष्ट चांगले करा. तुम्ही जास्तीत जास्त अन्नदान करा, पुण्यदान करा. होता होईल तेवढं चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. देव तुमच्याबरोबर नक्कीच चांगलं करेल. आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. पुन्हा भेटेन संध्याकाळच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आपले अजून 2 चॅनल आहेत, स्वामींची गाथा आणि सुनेत्राज लाईफस्टाईल. या दोन्ही चॅनलला अवश्य भेट द्या. कारण त्या दोन्ही चॅनलवर मी आता रेग्युलर व्हिडिओ चालू करत आहे आणि खूप सुंदर व्हिडिओ तुम्हाला त्याही चॅनलवर बघायला मिळतील. नाव लक्षात ठेवा, स्वामींची गाथा आणि सुनेत्राज लाईफस्टाईल. श्री स्वामी समर्थ.